हॅलो वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये। तुम्ही आतापर्यंत बरेच व्हिडिओ बघितले असतील म्हणून मी काय आता एक्सप्लेन करत नाही की काय आपण कुठली प्रोसेस स्टार्ट करतोय आणि कुठल्या टॉपिक्सवर डिस्कस करतोय। तर आजचा क्वेश्चन एकदम सोपा आहे, काही डिफिकल्ट नाही आहे आणि फक्त छोटेशा हिंट तुम्हाला ड्रॉप करतो। छोटेशा हिंट म्हणजे काय, तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे की सेम पॉवर असेल तर आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया येते की इट कॅन बी सॉल्व्ड बाय न्यूटन्स फॉर्म्युला, पॉसिबिलिटी आहे, ठीक आहे। पण लक्षात ठेवतो जेव्हा कधी आपण अल्फा बीटा पकडतो या दोघांचा पॉवर सेम असेल तर आणखी एक सोबत कंडिशन लागते की डिवाइड मध्ये किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये याच्यापेक्षा छोटे पॉवर पाहिजे। किती छोटे पॉवर? ॲट मॅक्स जो पॉवर आहे कशाचा, पॉवर डिफरन्स आहे आपल्या क्वाड्रॅटिकचा किंवा हायेस्ट डिग्री ऑफ क्वाड्रॅटिक। जसे ते 2चा पॉवर आहे तर मॅक्सिमम 2च्या पॉवरचा डिफरन्स तरी पाहिजेच की हे एक टर्म आहे, दुसरी टर्म अल्फाचा पॉवर 13 बीटाचा पॉवर 13 डिवाइड बाय 14चा अल्फाचा पॉवर 14 प्लस बीटाचा पॉवर 14 असं काहीतरी पाहिजे, तेव्हा काय न्यूटनचा लॉ आपण यूज करू शकतो। सेकंड महत्वाची हिंट मी तुम्हाला सांगितली होती की ज्या कधी वेळेस आपल्याकडे इक्वेशन दिलं असेल, इक्वेशन काय x² + 2x + 2 = 0, जेव्हा कधी आपल्याला इक्वेशन दिलं असेल सर्वात पहिलं काम काय करायचं आहे, फाइंड रूट्स। कारण आपल्याला इक्वेशन दिलं आहे ना, इक्वेशन दिलं आहे म्हणजे आपण त्याला रूट्स मधून फाइंड करू शकतो आणि रूट्स फाइंड करणं काही मोठं काम नाही आहे। जर तुम्हाला माहिती असेल हा x² + 2ab + b² करू शकतो, x² + 2x + 1 आणखी +1 = 0 लिहू शकतो। ही जी टर्म आहे ही ॲक्च्युअली आहे x + 1चा होल स्क्वेअर आणि हा झाला +1 = 0। रूट्स काढायचे म्हणजे x ची व्हॅल्यू याला तिकडे पाठवतो मी, मला मिळालं x + 1चा होल स्क्वेअर = -1। आता काही काम नाही, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, सो लेट्स टेक द रूट्स। सो वी टेक x + 1 = -1चा रूट काय असतो, √-1 बेसिकली +-i आणि हा 1 तिकडे पाठवून द्या। आता तर आपल्याला मिळालं बघा x = -1 +-i। आपल्याकडे जे दोन पाहिजे होते रूट ते दोन रूट आपल्याला डायरेक्टली मिळाले। अल्फा = काय आहे -1 + i लेट्स से, आणि बीटा = -1 - i। शाबाश, ओके परफेक्ट, दोन्ही रूट मिळाले। आता आपल्याला काय काढायचं, अल्फाचा पॉवर 15 प्लस बीटाचा पॉवर 15 आणि नंतर ॲडिशन। काही कॉम्प्लिकेटेड नाही, सिंपलचा क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे। कारण की जसा कुठलाही क्वेश्चन कॉम्प्लेक्स मध्ये गेला, क्वेश्चन जसा कॉम्प्लेक्स मध्ये गेला आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतो। भले तुम्ही युलर फॉर्म्युला यूज करा किंवा डी मोव्हियस थेरम यूज करा, इट्स इझिली सॉल्वेबल। मी काय करतो, याला कन्वर्ट करतो युलर फॉर्म्युलामध्ये। लेट्स से अल्फा = काय आपला -1 + i आहे, ठीक आहे। सो देअरफॉर मॉड अल्फा काय असणार आहे, √ पहिल्या नंबरचा स्क्वेअर प्लस याचा कोएफिशिएंट किती आहे 1 त्याचा स्क्वेअर। सो बेसिकली मॉड अल्फा = √2 झालं बघा, -1चा स्क्वेअर 1 + 1चा स्क्वेअर 1, 1 आणि 1 झालं 2, ठीक आहे। आणि सेकंड आपल्याला काय पाहिजे असते, अँगल। सो लेट्स से tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे y/x ना अपॉन -1। आता कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, x मायनस आहे, y पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे। सो जर तुम्ही याचा अँगल काढला, हा बेसिकली काय π - π/4। तुम्हाला जर माहिती असेल हा सेकंड क्वाड्रंट मध्ये अशा प्रकारे ग्राफ आहे तो आपला। लेट्स से दिस इज x y x ॲक्सिस, हा इमॅजिनरी iy ॲक्सिस आहे आणि आपला पॉइंट आहे -1 आणि 1। सो लेट्स से हिअर समथिंग -1 आणि हा आहे 1, हा आपला पॉइंट आहे। मग तुम्ही जर याची लोकेशन पाहिली ते लोकेशन किती अँगलवर आहे, हा अँगल तुमचा π/4 आहे, तर हा किती झाला 3π/4 किंवा तुम्ही त्याला π - π/4 पण म्हणू शकता। सो आपला अँगल किती आहे π - π/4। सो बेसिकली आपला अँगल आहे 3π/4, ठीक आहे। सिमिलरली तुम्ही बीटा पण काढू शकता, काही मोठं काम नाही। बीटा कुठे आहे, इथे आहे, बीटा कुठे आहे इथे, तो झाला -3π/4, ठीक आहे। इथे बीटा असेल तुमचा, लेट्स से -1, ओके, x -1 y पण -1, हा तुमचा पॉइंट आहे। याचा अँगल काढायचा आहे, लक्षात ठेवा अँगल नेहमी फ्रॉम पॉझिटिव्ह x ॲक्सिस काढतो आपण। सो इट इज -3π/4। दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या आपल्याला की अल्फासाठी अँगल 3π/4 आहे, बीटासाठी -3π/4 आहे। सो लेट्स कॅल्क्युलेट अल्फा टू दी पॉवर 15 = किती सिंपलचं काम आहे बघून घ्या एकदा की √2, ठीक आहे,
आणि हा CIS सिस 3π/4, ठीक आहे, 3π/4, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या केसमध्ये अल्फासाठी पॉझिटिव्ह आहे तर अल्फासाठी लिहिलं, याचा पॉवर आहे 15. एकदम सिम्प्लिफाय करा, हा √2चा पॉवर झाला 15, मी एक्स्ट्रा काही करत नाही आहे. आणि हा 15 आतमध्ये सिससोबत मल्टिप्लाय लिहिला. सिस म्हणजे काय होते, जर सिस माहीत नसेल तो बेसिकली काय, cos 3π/4 म्हणजे cos थिटा प्लस आय साइन 3π/4, याला मी लिहिला आहे सिस 3π/4. हा बेसिकली शॉर्टकट फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबर लिहायचा, राईट. ओके, हा झाला सिस आणि हा 15 × 3π/4, नो प्रॉब्लेम. सो आपल्याला अल्फाचा पॉवर किती भेटला आहे 15. सेम लॉजिकमध्ये बीटाचा पॉवर 15 लिहा. काय होणार आहे, परत √2 सेम आहे, परत सिस राहणार आहे, फक्त फरक कशामध्ये पडला आहे, फरक पडला आहे -3π/4 मध्ये, राईट. दॅट्स इट, नो प्रॉब्लेम. याचा पण पॉवर किती आहे 15 अगेन. सो √2चा पॉवर 15 भेटला आपल्याला आणि इथे मला मिळालं सिस अगेन 15 मायनस टाइम्स 3π/4. दोघांची आपल्याला करायला सांगितले ॲडिशन. सो लेट्स ॲड ऑन बोथ साइड. दोघांची ॲडिशन केली, सो हा झाला अल्फाचा पॉवर 15 प्लस बीटाचा पॉवर 15, राईट, इक्वल्स टू, इथे पण काय √2चा पॉवर 15 दोन्ही साईडला आहे, इथे पण √2चा पॉवर 15 आहे, इथे पण √2चा पॉवर 15 आहे. दोघांच्या मध्ये कुठली साईन आहे, दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे, तो बाहेर कॉमन काढला, आतमध्ये काय राहिला सिस, ठीक आहे, 45π/4 15 × 45 प्लस सिस -45π/4. ओके, दॅट्स इट. एवढं सिम्पल. पॉवर 15ची गरज नाही, इथे पॉवर 15 आलेला आहे, नो प्रॉब्लेम. ओके, मी याला असंच ठेवतो √2 त्याचा पॉवर 15. मग असं वाटतं क्वेश्चन होत चालला आहे कॉम्प्लिकेटेड, असं वाटत आहे, पण बिलकुल नाही. तुम्हाला फक्त सिस हे नोटिफिकेशन समजलं ना, बाकी क्वेश्चन खूप सोपा आहे. का बरं सोपा आहे बघा, तुम्हाला सांगतो आता इथे किती इझी आहे. याला प्रॉपर फॉर्ममध्ये लिहा. हा झाला cos 45π/4 प्लस आय टाइम्स साइन 45π/4, ठीक आहे. आता इथे प्लस आहे, इथे सिस आहे, कॉस ऑफ मायनस प्लसच असते, सो कॉस ऑफ 45π/4, कारण की कॉससाठी निगेटिव्हचा इफेक्ट नाही आहे. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, बट साईनसाठी काय होणार आहे, तो पॉझिटिव्हची व्हॅल्यू काय होणार आहे, निगेटिव्ह बाहेर निघणार आहे. सो 45π/4 आणि बघा एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह एक व्हॅल्यू निगेटिव्ह, दोन्ही आपसात झाले कॅन्सल. आपल्याला मिळाला आहे √2 त्याचा पॉवर 15, कॉस किती वेळाला 1 आणि 1 2, सो 2 टाइम्स 45π/4, सॉरी 2 टाइम्स कॉस ऑफ 45π/4. आता हे एकदम सिंपल आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये तेवढं चेक करायचं आणि मग cos π/4 ची व्हॅल्यू यूज करायची. कसं चेक करायचं बघा, 4 ने डिवाइड करा, 4 किती झाला, हा 4 11 कंप्लीट प्लस π/4, बघा 4 1 जार 4, 4 1 जार 4 आणि एक्स्ट्रा π/4, सो 11π प्लस π/4. आता तुम्ही जर का राऊंड मारले सर्कलमध्ये, ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये 2π, दुसऱ्या राऊंडमध्ये 4 6 8 12 सॉरी 10. आता जेव्हा तुम्ही 11वा राऊंड मारता, तुम्ही कुठे पोहोचले, तुम्ही पोहोचले इथे, आणि तुम्ही आता इथून π/4 घेतला तर तुम्ही पोहोचले क्वाड्रंट नंबर 3, क्वाड्रंट नंबर. थर्ड क्वाड्रंटला कॉस्टची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. तर मी काय करणार आहे बघा, आता सिम्पली हा √2 याचा पॉवर 15, हा झाला 2 आणि हा निगेटिव्हची व्हॅल्यू असणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये -√2. तर किती इझी काम आहे. हा √2 15 आहे, त्यातून 1 कमी केला, सो √2चा पॉवर हा झाला 14 × 1 - 2 भेटलं बेसिकली. आता √2चा पॉवर 14 म्हणजे 7 है ना, 2चा पॉवर 7 आणि हा एक 2चा पॉवर 7, एक 2चा पॉवर 8 झाला, आणि 2चा पॉवर 8 किती असते, बेसिकली -256. हे याचं राईट आन्सर आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. करेक्ट आन्सर काय, -256 इज द राईट आन्सर. क्वेश्चन दिसायला क्वाड्रॅटिक, सॉल्व्ह करायला कॉम्प्लेक्स. दिसायला क्वाड्रॅटिक, सॉल्व्ह करायला कॉम्प्लेक्स. मी तुम्हाला हिंट्स आधीच सांगितली आहे की जेव्हा कधी आपल्याला असं काही दिसलं तर आपल्या डोक्यात आयडिया आली पाहिजे न्यूटनची. नो प्रॉब्लेम, न्यूटनचं इक्वेशन किंवा फॉर्म्युला यूज करायला फायदेमंद आहे, पण केव्हा,
जेव्हा याच्यासोबत आणखी ज्या 2 टर्म्स असतील त्याच्यामधला पॉवरचा डिफरन्स मॅक्सिमम 2 डिग्रीचा असला पाहिजे. आणि सेकंड, जर इक्वेशन दिसलं त्याचे आपण रूट्स फाइंड करू शकतो, तर सगळ्यात पहिलं काम आपण काय करायला पाहिजे, वी हॅव टू फाइंड द रूट्स. जसे आपण रूट्स फाइंड केले तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिसला, आणि कॉम्प्लेक्स नंबरचा कुठलाही पॉवर असू द्या, सॉल्व्ह करायला सगळ्यात चांगली मेथड डी मोवियस थेरम आहे, किंवा तुम्ही युलर फॉर्म्युला पण यूज करू शकता. बोथ केससाठी आन्सर काय येणार आहे, सेम. तर आपला आन्सर आहे -256. तर कोणाला काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहा. समजलं असेल तर फार चांगलं. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये प्रॉब्लेम जात असेल, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा चॅनलवर. तिथे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचा पूर्ण स्टडी मटेरियल सहित पूर्ण व्हिडिओ लेक्चर विथ एक्सप्लेनेशन भेटून जाईल. असेच क्वेश्चन बघण्यासाठी लाईक शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. भेटूया पुढच्या क्वेश्चनमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.